24 स्टार एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतील। एका बाजूला संघ आपल्याला पाहतोय एमडी खुडगर आणि त्यांच्या विपक्ष साई स्पोर्ट शहापूर। गुड इव्हिनिंग ऑल व्ह्युअर्स, आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत। बिरवाडी गावाचा अभिमान, शहापूर तालुक्याचा अभिमान, स्वाभिमान वाढवणारी क्रीडा स्पर्धा ओवी स्पोर्ट क्लब प्रेझेंट आपण पाहतात खासदार ट्रॉफी मानाचं करंडक। 8 दिवस चालणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील। षटक क्रमांक 1 मध्ये अतिश भांडे मॅन फ्रॉम गोटेगर, तर स्ट्रायकर एंडवर बादशाही गावचा वाघ कल्पेश जाधव। पहिला चेंडू बॅकफुटला गेले, फटका दमदार सजवला स्क्वेअर कटच्या माध्यमातून, फलंदाजाने लावला जोर आणि इथे धावा मिळतील 4। येतोय हा दमदार चौकार, 4 रन। स्पर्धेच्या निमित्तानं सुनील दादा सासे जे मात्र उपस्थित होतात। वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये। मानाची, सन्मानाची आणि बिरवाडी गावची प्रतिष्ठा वाढवणारी ही क्रीडा स्पर्धा। गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अतिश गोलंदाजी मार्कवर तयार आहेत। इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, दर्शन अर्थात वसुली भाई यांचंही शुभागमन होत आहे। कोणती तुम्हाला अडचण असेल एकदा कॉन्टॅक्ट करा दर्शन भाईंबरोबर, ते तुमचं बरोबर काम करून देतील। त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे। धाबालकावर धाव संख्या 4। अतिशला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर, तर स्ट्रायकर एंडवर कल्पेश जाधव आहे। एका बाजूला मिलनजी डुकरे, एका बाजूला आनंददा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो, आनंददा अधिकारी यांचा। इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल। मैदानाच्या आतमध्ये जुना वाघ पाहायला मिळतोय कल्पेश जाधव, त्याच्या बॅट मधून अजून एक चपराक, 4 रन। महेश बेरे आणि सुनीलजी सासे यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक। आपल्या कवर धाव संख्या 8 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात। 8 ऑन द बोर्ड। अतिशला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर। आजच्या दिवसामध्ये 35,088 लोकांनी ही क्रीडा स्पर्धा पाहिली UTC लाईव्ह च्या माध्यमातून। इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगानं इष्टरक्षकाचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल। अतिश भांडेला गोलंदाजी मार्कवर पाहतोय। कमी कालावधीमध्ये देखील या खेळाडूने खूप मोठं नाव रोशन केलंय आपल्या गोटेगर गावाचं, शहापूर तालुक्याचं। आणि शहापूर तालुक्यातील 2 संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत। मॅच अतिशय रंगतदार होईल यात शंका नाहीये। धापलकावर 8 धावा विदाउट लॉस। एमडी खुडगर हा संघ आपण प्रथम बॅटिंग करताना पाहतोय टॉस जिंकल्यानंतर। इथे टाकलेला हा चेंडू कल्पेश जाधव यांचा भन्नाट वेगाने, पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल। व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 9 या धावसंख्येवर। 9 ऑन द बोर्ड। पंचांचं देखील विशेष आपण कौतुक करू। अप्रतिम पंचगिरी, 1 ऑफ द ओव्हर पंचांचा इशारा आला अतिश भांडेसाठी। धाबलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 9 धावा। षटक क्रमांक 1 मैदानामध्ये कल्पेश जाधव, बडे मॅच का बडा खिलाडी। फुल टॉस, इथे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल। कल्पेश जाधवच्या बॅट मधून एक सिंगल आली, काव कॉर्नरला क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होत आहे। एक सिंगल येईल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल दुहेरी अंकात प्रवेश करते। 10 ऑन द बोर्ड। 10 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात। षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय सध्याच्या घडीला ते पहिलं निर्धारित जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा हा सामना अतिशय रंगतदार मॅच होईल यात शंका नाहीये, कारण दोन्ही बाजूला तारे सितारे उभे ठाकलेत या खासदार ट्रॉफी मध्ये। ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडी प्रेझेंट धमाका आपल्याला पाहायला मिळतो। इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका ऋतिका यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल। ओमी आलेत बॉलवर, थोडीस फंबल, परंतु त्याचा जास्त प्रभाव पडणार नाहीये। एक सिंगल आली या बॉलवर। संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा आहेत। एमडी खुडगर प्रथम टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय। ऐकूयात एक सुरेख संगीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून।
पारितोषिक येते लगातार 3 चौकार 3 षटकार आणि 3 विकेट साठी महेशदादा भेरे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज. जेडी जयदीप भोंडिवले, शहापूर तालुक्यातील एक छोटस गाव गोकुळगाव, त्याचं नाव संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात करणारा खेळाडू गोलंदाजी मार्कवर आता तयार होताना पाहायला मिळेल. तर समोर तितक्याच ताकदीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ज्याचं नाव आहे ऋतिक दिवाने, मॅन फ्रॉम गेरसे. पहिलाच बॉल फुल टॉस, तिथे सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर श्रावण, एकच धाव, एकच्या जास्त काहीच नाही. एक धाव आली, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर. महत्वाचा सामना आहे, जो संघ जिंकेल तो इगतपुरी क्लासिक या संघाबरोबर उद्या खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला जयदीप भोंडिवले जेडीला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. इथे कल्पेश जाधवच्या बारमधून फटका दमदार आहे, तिथे श्रावण डोंगरे तयार आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट ज्या क्षेत्ररक्षणाची सजावट केली त्याच टप्प्यावर गोलंदाजी करत असताना जयदीप भोंडिवलेला आपल्याला पाहतोय. चांगली गोलंदाजी जयदीपची, धावफलकावर धावा 13, षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना 4 षटकांचा थांबणा, थरारक चित्त थरारक सामना. इथे टाकलेला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चूक होणार नाहीये, चांगला झेल पकडलाय ओमीने. इथे फलंदाज बाद होईल तो ऋतिक दिवाने. बॅक टू द पेव्हिलियन. कल्पेश जाधव जर लगातार 3 षटकार खेळत असेल तर जीप चालक संघटना, दीप चालक मालक संघटना शहापूर भातसानगर यांच्याकडून अनिल गुजरे यांच्याकडून पारितोषिक किती सर? 500 रुपयाचं पारितोषिक. नाही, त्यांनी असे 5 बोट केले, मला वाटलं 5000 एक का. संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा आहेत. जीडीला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर इनवर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किशोर परटोले मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचा खेळ कशा प्रकारे होतोय ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला चेंडू बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न, एकानं व्हेरी गुड कॅच, मयुरेशने झेल पकडलाय. जयदीप भोंडिवले जेडी बॅक टू बॅक दुसरी सफलता प्राप्त करतोय. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बाद 13 धावा आहेत. बॅटिंग करत असताना टीम MD स्पोर्ट क्लब खुटगर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमीच या संघाला मिलिंद डुकरे स्पॉन्सरशिप करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याच नावाने संघ आहे मिलिंद डुकरे MD स्पोर्ट. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर जयदीप भोंडिवली जेडी. स्ट्रायकर इनवर बॅटर शुभम. इथे टाकलेला चेंडू बॅटचे आणि इथे विकेट हॅट्रिक आली. जयदीप भोंडिवले फ्रॉम गोकुळगाव. जबरदस्त गोलंदाजी जयदीप भोंडिवलेची आणि आजच्या दिवसातली पहिली विकेट हॅट्रिक जयदीप भोंडिवलेच्या नावावर. त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे भेरे साहेब आणि त्याचबरोबर सासे साहेब यांच्या वतीनं. बॅटर मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतील ते ओमकार तारमळे मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. एक जबरदस्त आपण गोलंदाजी युनिट पाहिले. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर विकेट, चौथ्या बॉलवर विकेट, 5व्या बॉलवर विकेट. आता 6व्या बॉलवर काय घडतं ते आपल्याला पाहायचं. एक जबरदस्त गोलंदाजी जयदीप भोंडिवलेची. धावा खर्च केल्या त्याने फक्त 2 आणि विकेट मिळवल्या त्या 3. 3 बाद 13. कुणाचे 3-13 वाजणार ते आपल्याला पाहायचं.
कारण इथे पराभव या स्पर्धेच्या बाहेर, इथे विजय. तुम्ही चौथ्या फेरीत तिथे इगतपुरी क्लासिक ऑलरेडी पोहोचला. इथे टाकलेला हा चेंडू टॉप एज जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली ओमकार यांच्या पाठमधून. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं कंप्लीट आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3-14 टीम एमडी खुटगर प्रथम बॅटिंग करत असताना संधी देवा डीजेला. युटीसीच्या माध्यमातून जयदीप भोंडिवलेची विकेट हॅट्रिक आहे. लगेचच जशी विकेट हॅट्रिक झाली लगेचच अपडेट केली जाईल. तुम्ही युटीसी या चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर ओमकार. अजून एक गोटेगरचा सुपरस्टार गोलंदाजी मार्कवर. समोर शेरे संघाचा शेरे दिल खेळाडू. सध्याच्या घडीला पहिला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. ओमकारला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. समोर ओमकार आहे. एका बाजूला ओमकार परटोले, एका बाजूला ओमकार तारमळे, एका बाजूला शेरेचा खेळाडू आहे, एका बाजूला गोटेगर आहे, एका बाजूला संघ खुडगर आहे, एका बाजूला साई स्पोर्ट शहापूर आहे, एका बाजूला मिलिंददादा डुकरे आहेत, एका बाजूला आनंददादा अधिकारी आहेत. इथे टाकलेला हा चेंडू बिगेट. फलंदाजाच्या बॅटीतून निघालात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. खासदार ट्रॉफी सिक्सर षटकार. संघाची धावसंख्या धावपलकावर 3-20 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. तिसरं षटकार आला. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा थरार आहे, क्रिकेटचा रणसंग्राम आहे. शहापूर तालुक्यातील बिरवाडी गाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणणारी ही क्रीडा स्पर्धा आहे. खासदार ट्रॉफी. आमच्या आयोजक कमिटीचे धन्यवाद द्यावे लागतील. एक जबरदस्त आयोजन. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अतिश भांडे. क्षेत्ररक्षण जबरदस्त होत आहे. अतिशचं एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर 24 धावा आहेत. 21 धावा आहेत. 21 धावा धावपलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा. ओमकारला पाहतोय गोलंदाजी मार्कवर. एकवीस धावा धावपलकावर. ओमकारला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर एंडवर कल्पेश जाधव याला आपण पाहतोय. कल्पेशची फलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 3-21. ओमकार तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूला हवाई सपर. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. वाघांची धाड आणि फोडला पहाड. षटकार. 6 धावा. धावसंख्या धावपलकावर 3-27 धावा धावपलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहेत. जसे षटकार येतील मिलिंददादा डुकरे यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. दुसऱ्या बाजूला जशा विकेट येतील आनंददादा अधिकारी तेही खुश होताना पाहायला मिळतील. कारण स्पॉन्सरशिप करणं एवढं सोपं नाहीये. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. कल्पेश जाधवच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. इथे पंचांचा इशारा पाहायचा. चेंडू सीमा पार येतोय. कल्पेश जाधवच्या बॅट मधून खणखणीत चौकार. 4 रन.
6164. आतापर्यंत जबरदस्त फलंदाजी, 17 धावा या षटकामध्ये वसूल केल्यात कल्पेश आणि दुसऱ्या बाजूला असलेला ओमकार या खेळाडूने. 31 धावा, 3 फलंदाज बाद आहेत. शेवटचा बॉल इथे बॅकफुटला गेले, फटका सुंदर, डिपॅक्सला कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू एक टप्पा खात सीमारेषेचा वेध घेतोय, जबरदस्त टोला कल्पेश जाधवच्या बॅट मधून. अजून एक 4 चौकार. स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहू शकता. आमचे संपूर्ण आयोजक कमिटी उपस्थित मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आधी मडके आलेत गोलंदाजी मार्कवर. गोटेगरचा अजून एक खेळाडू, शेवटचा अंतिम षटक. वसुली भाई ऑन स्क्रीन आपण पाहू शकता त्यांना, त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य. आज भरपूर वसुली झाली आहे. प्रवीणजी बेरे साहेब यांचंही शुभागमन होताना पाहायला मिळते. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला विनंती आहे तुम्ही या व्यासपीठावर, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या घरच्या क्रीडा स्पर्धेत. अर्थातच ओवी स्पोर्ट क्लब प्रेझेंट खासदार ट्रॉफी. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. भन्नाट वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक कल्पेश जाधवकडे राहण्याची आवश्यकता आहे. इथे जर जास्त धावा बनवायच्या असतील, 9 चेंडू 24 बनवल्यात कल्पेश जाधवने. दुसऱ्या बाजूला ओमकार 5 चेंडू मध्ये 8 धावा त्याने बनवल्यात. आधीला पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय, परंतु वेगावर नियंत्रण नाहीये. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 36 या धावसंख्येवर. 36 36 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. आधी मडके. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं सुंदर असा फटका जो मात्र खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील गणेश डिंगोरे. गणेशचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 बाद 37. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर एमडी स्पोर्ट आपल्याला पाहायला मिळतो. 3 बॉल 37 धावा. गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. आधी मडके गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी. ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडी आयोजक कमिटी, नियोजक कमिटी यांचं हे दमदार आयोजन आपण पाहताय. आधी तयार आहे. समोर कल्पेश जाधव. इथे टाकलेला हा चेंडू दिल स्कूप आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. दिल खुश करणारा फटका होता. दिल स्कूप कल्पेश जाधवच्या बॅटमधून 4. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 41. 41 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. शेवटचे 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 50+ जाईल का एमडी स्पोर्ट खुटगर ते पाहायचं आपल्याला, की दुसऱ्या बाजूला 45च्या आतमध्ये रोखतायत साई स्पोर्ट शहापूर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक निलेश भांगर येतील. बॉलवर एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि ते आता ओमकारला रनआउटच्या रूपामध्ये परतावं लागेल. ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. शुभम नॉन स्ट्रायकर इनवर असतील. स्ट्रायकर इनवर कल्पेश आहेत. धावफलकावर 4 बाद 42 धावा. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. आतिश भांडे येथील. बॉलवर एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि इथेही जर आपण पाहिलं शुभमला रनआउटच्या रूपामध्ये परतावं लागेल. पण मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का मिळतोय. विकेट येताना पाहायला मिळाली. विशेषतः ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडी आयोजित खासदार ट्रॉफी, संपूर्ण आयोजक कमिटी, नियोजक कमिटी
आजचा दिवस समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. सोमनाथजी खाडे सर त्यांनी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमचाही मनापासून आभार आहे. आमचे संपूर्ण ऑफिशियल अंपायर तदनंतर स्कोरर युटीसी लाईव्ह यांचंही मनापासून आभार. खूप चांगली साथ आमच्या डीजे ऑपरेटरने देखील दिली आणि प्रथम सर यांनी दिली त्यांचंही मनापासून आभार आहे. शेवटचा चेंडू या इनिंग मधला धावफलकावर 43 धावा आहेत. शेवटचा बॉल त्या शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका आहेत. धावफलक 50च्या जवळीक जाणार की शेवटचा बॉल निर्धाव टाकतोय ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका लाजवाब स्ट्रोक कल्पेश जाधवच्या बॅट मधून सप्राक चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. खासदार ट्रॉफी चौकार. त्यांच्या प्रत्येक टीमसाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि माझा टर्न कंप्लीट होतोय. खासदार ट्रॉफी मध्ये मला पुन्हा एकदा समालोचन करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल आमच्या आयोजक कमिटीचं मनापासून आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स आणि जॉईन होतील प्रथम सर. धन्यवाद. विनंती असेल साई स्पोर्ट्स शहापूर टीमला सलामीचे दोन्ही बॅटर ओपनिंग पेअर आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायची आहे. विनंती असेल साई स्पोर्ट्स शहापूर टीमला ओपनिंग पेअर आपली त्वरित खेळपट्टीवरती पाठवायचे. दुसऱ्या बाजूला एमडी स्पोर्ट्स खुडगर टीमला देखील विनंती असेल आपण आपले फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची आहे. शुभ सन्मान आपण करणार आहोत ज्याच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये आपल्याला समालोचन ऐकायला मिळालं. विनंती करतोय मात्र मनोज दादांना आपण आपले शुभ असे निखिलजी ठोंबरे सरांचं शुभ सन्मान जो मात्र VIP डायस वरती करायचं. व्हॉइस ऑफ जुन्नर म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक स्पर्धेमध्ये त्यांची देखील वर्णी लागते असं निखिलजी ठोंबरे सर आणि त्यांचं मात्र केलं जातंय शुभ सन्मान. ओपनिंग पेअर साई स्पोर्ट्स शहापूर टीमने पाठवायचे कारण तुम्हाला चेजिंग करायचं आहे त्यामुळे विनंती असेल आपण थोडंसं करायचं स्पीडअप. शुभ सन्मान केलं जातंय निखिलजी ठोंबरे सरांचं. एक अप्रतिम असा आवाज तंत्रशुद्ध समालोचन म्हणून ज्यांचं आपण ऐकतो असं निखिलजी ठोंबरे सर त्यांचं करतोय आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान. सत्तेचाळीस धावा स्कोरबोर्ड वरती 48 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. पाहायला मिळतील जोडी खेळपट्टीवरती उतरतीये. विनंती असेल एमडी स्पोर्ट्स खुटगर टीम आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची. अप्रतिम असं आयोजन तितकं सुरेख असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. उवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. विशेष असं उल्लेख करणं गरजेचं आहे श्रेयसदादा वेखंडे यांचं देखील कारण त्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी अथक मेहनत आपल्याला पाहायला मिळाली आहे. सातत्याने हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला त्यांच्या माध्यमातून जागलं जातं त्यामुळे त्यांचं देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. दरम्यान प्रवीणदादा बेरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. बिरवाडी शिवसेना शाखा प्रमुख आहेत त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. तर उद्योजक समाजसेवक मनीदादा खाडे यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दर्शन दादांनी सांगितलंय. येस आज मात्र दर्शनदादा फायर आहेत. यावेळेस पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून क्रिकेट जगतामधील सर्वात सेफ फटका बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती पहिला ब्लास्ट हा ब्रँडेड स्ट्रोक 4.
पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. एक टप्पा खात असताना लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल सीमा पार. यावेळेस पुलचा देखना स्ट्रोक, नजाकत भरा स्ट्रोक, बॉल निघून चाललाय. पुन्हा एकदा मिड विकेट सीमारेषा पलीकडे. पुन्हा एकदा एक टप्पा खात असताना बॉल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाजच्या बॅटमधून. दोन चौकार पाहायला मिळत आहेत. पूर्ण प्रकारे वर्चस्व आत्ताच्या स्थितीला फलंदाजी करणाऱ्या साई स्पोर्ट्स संघाचं पाहायला मिळतोय. रॉयल स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आहे. गणेश ढिंगोरेसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. दरम्यान आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. पहिले 2 चेंडू 2 चौकार लागले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूचा जर विचार केला तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा स्कोरबोर्ड वरती. ऋतिक सिनियर सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवरती बॉलिंग मार्क वरती आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साई स्पोर्ट्स शहापूर संघाची सलामीची जोडी. एका बाजूला कैलास, दुसऱ्या बाजूला गणेश. यावेळेस देखील चांगला फटका आहे. पुलचा देखना स्ट्रोक, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला क्लिअर करत ओव्हर द फिल्डर रेट डाऊन डी ग्राउंड मारलेला स्ट्रोक, बॉल सीमा पार, चौकार. स्कोरबोर्ड वरती षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ. आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतो. यामध्ये 12 धावा एकवटण्यामध्ये यश मिळत आहे गणेश ढिंगोरेला. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो ऋतिककडे देखील कॅलिबर आहे. चला विनंती असेल थोडंसं करायचं स्पीडअप, जास्त अवधी घेऊ नका. एमडी स्पोर्ट्स खुटगर यावेळेस स्कूप करायचा प्रयत्न होता. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना पाहायला मिळतीये. अजूनही जर विचार केला तर एका चेंडूचं खेळ षटकामधील शिल्लक आहे. पहिले 2 चेंडू 2 चौकार लागले. तिसऱ्या चेंडू डॉट बॉल येतोय. चौथ्या चेंडूवरती चौकार आणि 5व्या चेंडूवरती पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पूर्ण प्रकारे वर्चस्व सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या संघाचं आहे. या मॅच मध्ये दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कमबॅक होऊ शकतो एमडी स्पोर्ट्स खुटगर संघाच्या माध्यमातून देखील. आणि यावेळेस देखील चांगला फटका. पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला क्लिअर करत बॉल सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती गणेश ढिंगोरे ब्रँडेड, चौकार. घ्यायचं नाहीये त्वरित नवीन ओव्हर चालू करायचे. टीम मंडळ घ्यायचं नाहीये त्वरित नवीन ओव्हर आता मात्र चालू करायची आहे एमडी स्पोर्ट्स खुटगर टीम. कारण अंधाराचं सावट मैदानावरती पडायला लागलेलं. थोडंसं करायचं सहकार्य, थोडंसं करायची मदत आणि थोडीशी करायची स्पीडअप. षटक क्रमांक पहिले समाप्त. 16 धावा स्कोरबोर्ड वरती. बॉलिंग मार्क वरती व्यक्ती कोट्यामधील पहिलं सांघिक कोट्यामधील या दुसऱ्या षटकामध्ये मॅन फ्रॉम बादशाही टायगर ऑफ शहापूर, शहापूरचा ढाण्या बाग म्हणून ज्याची ओळख आहे असा कल्पेश आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला. 6 चेंडूंमध्ये 16 धावेचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला गणेश ढिंगोरेच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला कैलास उर्फ कॅली आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती असतील. आतापर्यंत विचार केला या मॅचचा तर चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये. गणेश ढिंगोरे यांचा विचार केला तर 3 डान्सिंग डाऊन द विकेट कदमताल करण्यात आला आणि त्यानंतर षटकार त्याच्या माध्यमातून ठोकण्यात आले. त्यावेळेस खुलवा टप्प्याचा चेंडू होता. फिल्डर पाहायला मिळतात. इनसाइड दी सर्कल होते. थोडेसे फंबल झाले. दरम्यान एक धाव कंप्लीट होती या सिंगलच्या मदतीने. 17 धावा स्कोरबोर्ड वरती. ही देखील स्ट्रॅटेजी चांगली आहे कॅलीच्या माध्यमातून. कारण माहिती आहे 6 चेंडूंमध्ये 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन गणेशचं आहे. अशा वेळेला मी काय केलं पाहिजे तर सिंगल काढली पाहिजे, कुठेतरी त्याला स्ट्राईक दिली पाहिजे जेणेकरून जो मोमेंटम त्याच्या बाजूने आहे त्यामध्ये जास्तीत जास्त तो कॅपिटलाइज करून संघाला जास्तीत जास्त धावा बनवायला. चला स्पीडअप करायचं विनंती असेल स्पीडअप करा कल्पेश, विनंती आहे. 17 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील चांगला फटका. इनसाइड आउटचा स्ट्रोक. ओटीटी ओव्हर द टॉप मारेला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमा पार.
कव्हर पॉइंटला क्लिअर करत हा येतोय हाय अँड हँडसम चौकार. चौकार पाहायला मिळतो. 21 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. अजूनही विचार केला तर खूप साऱ्या धावांची गरज आहे. सध्याच्या स्थितीला कल्पेशच्या विरोधामध्ये आक्रमण चालवलं जात आहे. इनसाइड आउटचा स्ट्रोक इथे क्रॉस बॅटेड स्ट्रोक घ्यायचा प्रयत्न होता. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 21 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक सध्याच्या स्थितीला दुसरं मार्ग असं चला स्पीडअप करायचंय. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते. अंधाराचं सावट मैदानावरती पडायला लागलेलं आहे. फुल टॉस चेंडू होता. ब्रेड अँड बटरची संधी होती कारण चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाला असं मिनिमम 4 धावा मिळाल्या असते. यात काही 4 धावांसाठी तर चेंडू गेला नाही परंतु अव्वांतरसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. 22 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. ओमकार करणार नाहीत कुठली चुकी. इट्स माय कॅच आणि त्याच्या माध्यमातून ती कॅच देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. फलंदाज होतोय बाद. पहिला झटका साई स्पोर्ट्स शहापूर संघाला. सावट पडायला लागलंय. तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. थोडंसं स्पीडअप करा कारण तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि त्यानंतर एक्सक्यूज कुठलेही चालणार नाही. त्यामुळे विनंती असेल थोडंसं करायचं स्पीडअप. मॅन फ्रॉम कृष्णा बॉयज वाफे श्रावण डोंगरे आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवरती उतरतोय. 3ऱ्या क्रमांकावरती गणेशच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी आपण पाहिली. इंडिव्हिज्युअल 5 चौकार त्याच्या माध्यमातून आलेत. ज्यामध्ये आपण विचार केला तर 9 चेंडूंमध्ये 20 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्याचं होतं. त्याचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला विचार केला कल्पेश जाधवचा अप्रतिम गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 1 चौकार आला, 1 अवांतर आली. विकेट देखील प्राप्त त्याने केलेली आहे. त्यामुळे कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय. इथे आपटलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून कॉल करण्यात येतोय. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल सँडी येत आहेत. कॅच करतायत कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय. दुसरा झटका साई स्पोर्ट्स शहापूर संघाला. श्रावण डोंगरे बॅक टू दी पवेलियन. अतिश आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या स्थितीला. अतिश आपल्याला पाहायला मिळतील 4थ्या क्रमांकावरती येते. थोडंसं करायचं स्पीडअप विनंती असेल एमडी स्पोर्ट्स कुडगर टीमला. आपण थोडंसं करायचं स्पीडअप. 23 धावा स्कोरबोर्ड वरती. विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज. येणारे 13 चेंडू आणि 25 असं समीकरण पाहायला मिळतोय. यावेळेस फक्त दिशा दाखवण्यात येते. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होतीये. सिंगल वरतीच समाधान मानावं लागतंय. अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय. दुसरं 2 षटकांची समाप्ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 धावा स्कोरबोर्ड वरती. विनंती असेल एमडी स्पोर्ट्स कुडगर आपण जास्त अवधी घेऊ नका. त्वरित नवीन गोलंदाजाला बॉलिंग मार्क वरती पाठवायचंय. येणारे 12 चेंडू 24 धावांची गरज. आतिश आणि कैलास दोघांनी 1-1 चेंडू फेस केलाय आणि त्यामध्ये सिंगल एक्झिक्यूट केली. चला टीम मेडल घ्यायचं नाहीये. विनंती असेल एमडी स्पोर्ट्स कुडगर टीम आपण टीम मेडल घेऊ नका. सातत्याने आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते. मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवतोय. माझं असं काहीच नाहीये. आयोजक जे मला सांगतायत मी तुमच्यापर्यंत ती सूचना पोहोचवतोय. 12 चेंडू आणि 24 असं समीकरण पाहायला मिळतं. अर्धा पल्ला 12 चेंडूंमध्ये गाठण्यामध्ये यश मिळतंय. अजूनही अर्धा पल्ला 12 चेंडूंमध्ये गाठायचं. येणारे 12 चेंडू आपल्याला सांगून जातील कुठला संघ क्वालिफाईंग राऊंड मध्ये इगतपुरी क्लासिक्स या संघाविरोधात उद्याच्या सकाळी खेळ.
चला थोडस करायचं स्पीडअप. चला थोडस ओमकार स्पीडअप कर. विनंती असेल आपल्याला देखील. 12 चेंडू 24 असं समीकरण आहे. यावेळेस पंचांकडे अपील केली जाते. चेंडू चाललाय सीमारेषेचा वेग घेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते परंतु बॉल चाललाय सीमा पार. लेग बायच्या स्वरूपात 4 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. 11 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. चला 85 वाद घालायचं नाहीये. ओमकार विनंती असेल 85 वाद घालायचं नाहीये. रिव्ह्यू नाहीये. चला थोडस स्पीडअप करायचं विनंती असेल. जास्त टीम हँडल घ्यायचं नाहीये. 11 चेंडू आणि 20 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळतीये. चला करायचं थोडस स्पीडअप. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी मी म्हणेल थायपॅड वरती चेंडू आदळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. 10 चेंडूंमध्ये 20 धावेची गरज. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते ओमकारच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर फलंदाज पूर्ण प्रकारे बीट झाला होता. दुसऱ्या चेंडूवरती देखील आपण पाहतोय फलंदाज बीट होत असं पाहायला मिळतोय. थोडंसं करायचं स्पीडअप. एमडी स्पोर्ट्स कुडगर टीमला देखील विनंती आहे. येणारे 10 चेंडू 20 धावेंची गरज असेल. यावेळेस देखील भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने भन्नाट वेग आपण पाहतोय. व्हाईट बॉल येतोय. समीकरण 10 चेंडू 19 धावेंची गरज असेल. 3 चेंडूंमध्ये 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन अतिशय आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी सध्याच्या स्थितीला ओमकारच्या माध्यमातून टाकली जाते. एका बाजूला एमडी स्पोर्ट्स कुडगर, दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट्स शहापूर असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती ओमकार आहे ज्याच्याकडे कॅलिबर आहे, गुणवत्ता आहे. सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली अशी कामगिरी केलेली आहे. इथे 1 फॉर दी ओव्हर असं कॉल पंचांच्या माध्यमातून दिलं जातंय. ही ओळख आहे. सातत्याने परफ्यूम डिलिव्हरी नाकाच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल होत असतो अशी गोलंदाजी ओमकार टाकतो आणि तीच त्याची खरी ओळख आहे. सध्याच्या स्थितीला डॉट बॉलची समाप्ती. 9 चेंडू 19 धावेंची गरज. 4 चेंडूंमध्ये 1 धाव आतापर्यंत काढलेली आहे. आतिशने पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती तो आहे परंतु त्याच्याकडे कॅलिबर आहे. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक चेंडू चालला मिड विकेटला. दरम्यान 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. येणारे 8 चेंडू 17 धावेंची गरज. थोडस करायचं स्पीडअप विनंती असेल. थोडस स्पीडअप करायचं विनंती असेल. फलंदाजांना देखील आपण देखील टीम हँडल घेऊ नका. दोन्ही फलंदाजांना विनंती आपण देखील टीम हँडल घ्यायचं नाहीये. येणारे 8 चेंडू 17 धावेंची गरज. एका बाजूला एमडी स्पोर्ट्स खुडगर, दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट्स शहापूर असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. यावेळेस देखील बॅटची कडा लागते. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. दरम्यान 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फिल्डर फंबल होत आहेत. इथे 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. चला थोडस करायचं स्पीडअप. सातत्याने आम्ही उल्लेख करतोय आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते. 33 धावा स्कोरबोर्ड वरती. 7 चेंडूंमध्ये 15 धावेंची गरज. हे चेंडू खूप इम्पॉर्टंट असेल. हा चेंडू आपल्याला खूप इम्पॉर्टंट पाहायला मिळेल दोन्ही संघांच्या बाजूने. कारण इथे डॉट आला तर एमडी स्पोर्ट्स कुडगर संघ फ्रंट फूट वरती येऊ शकतो परंतु एका चौकार आला षटकार आला तर साई स्पोर्ट्स संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये फ्रंट फूट वरती येईल. काय होईल या चेंडू वरती हे पाहणं देखील महत्वाचं असेल. बॉलिंग मार्क वरती ओमकार. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान 1 धाव कंप्लीट होतीये आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. अशा रीतीने षटक क्रमांक पहिले समाप्त होतोय. टीमची टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34. समीकरण येणारे 6 चेंडू 14 धावेंची गरज. विनंती असेल टीम हँडल घ्यायचं नाहीये. विनंती असेल टीम हँडल एमडी स्पोर्ट्स कुडगर आपण घ्यायचं नाहीये. सातत्याने मी उल्लेख करतोय एमडी स्पोर्ट्स कुडगर टीम आपण टीम हँडल घेऊ नका. कारण आपण पाहू शकतो
अंधाराचं सावट मैदानावरती पडायला लागलेलं आहे आणि त्याला अनुषंगून आपण त्वरित मॅच सुरू करायची आहे. येणारे 6 चेंडू विजयासाठी 14 धावेची गरज. मॅन फ्रॉम टेमरे मयुरेश आपल्याला पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम शेरे मयुरेश आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडूंमध्ये कंपल्सरी 14 धावेची गरज असेल. जास्त टीम मॉडेल घेऊ नका विनंती आहे. खुडगर टीम आपण जास्त टीम मॉडेल घेऊ नका. येणारे 6 चेंडू आणि 14 धावेची गरज. प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या चौफेर दिशेला आपल्याला पाहायला मिळतीये. विशेष उल्लेख करणं गरजेचं या क्रीडा स्पर्धेचं. येणारे 6 चेंडू विजयासाठी अजूनही 14 धावेची गरज असेल. मयुरेश आपल्याला पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम शेरे बॉलिंग मार्क वरती तयार आहेत. यावेळेस पुल करायचा प्रयत्न. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय. ऋतिक मॅच मधली गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. आतिश बांडे बॅक टू दी पवेलियन. चला नवीन फलंदाजाने त्वरित जायचंय. 5 चेंडूंमध्ये 14 धावेची गरज आहे. आतिश पांडे इंडिव्हिज्युअल 8 चेंडूंमध्ये 6 धावेची कामगिरी करत असताना तंबूच्या आश्रयाला जातोय नवीन फलंदाज. मॅन फ्रॉम कृष्णा बॉईज वाफे निलेश बांगर आपल्याला पाहायला मिळतो. निलेश बांगर आणि कैलास बांडे ही जोडी खेळपट्टीवरती आहे. आतापर्यंत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा स्कोरबोर्ड वरती. 5 चेंडूंमध्ये 14 धावेची गरज. अप्रतिम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. चला करायचं थोडंसं स्पीडअप. विनंती आहे थोडंसं करायचं स्पीडअप. 5 चेंडूंमध्ये 14 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळतीये. अगदी कॅमेरामॅनच्या माध्यमातून अप्रतिम असे क्षणचित्र टिपले जात आहेत. 5 चेंडू आणि 14 धावेची गरज. स्ट्रायकर एंड वरती निलेश. इथे कट करायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. येणारे 4 चेंडू विजयासाठी अजूनही 14 धावेची गरज. निलेश बांगर आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला 5व्या क्रमांकावरती येतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट पडते. त्यानंतर डॉट बॉल येतोय. मयुरेशनी इम्प्रेसिव्ह कामगिरी आतापर्यंत या 2 चेंडूंवरती केलेली आहे. यावेळेस पुल करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती. समीकरण येऊन ठेपले. येणारे 3 चेंडू 13 धावांची गरज. चला टीम हर्डल घ्यायचं नाहीये. टीम हर्डल जो मात्र घ्यायचं नाहीये. विनंती असेल एमडी स्पोर्ट्स खुडगर संघाला. अंधाराचं सावट मैदानावरती पडायला लागलेला आहे त्यामुळे विनंती असेल टीम हर्डल आपण घ्यायचं नाहीये. 3 चेंडू आणि 13 धावेची गरज. एका बाजूला एमडी स्पोर्ट्स खुडगर, दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट्स शहापूर असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते ज्यासाठी मनीष दादा असतील, मनोज दादा असतील, ललित दादा असतील, त्यानंतर पाहायला गेलं दर्शन दादा, या सर्वांचीच मेहनत पाहायला मिळते. प्रफुल्ल दादा असतील तर समवेत संपूर्ण आयोजन कमिटी आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडीची संपूर्ण टीम देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी अथक मेहनत घेतली जाते. येणारे 3 चेंडू 13 धावेची गरज. चला स्पीडअप करायचे मयुरेश. विनंती असेल स्ट्रायकर एंड वरती लेफ्टी बॅटर कैलास. यावेळेस डॉट बॉलची समाप्ती होती आणि बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून वाईड साठी रेफरर घेण्यात येतो. अंपायर डिसिजन असेल कारण आपण पाहतोय गोलंदाज मध्ये येतोय त्यामुळे आपण पाहू शकतो अंपायर डिसिजन जो मात्र फायनल डिसिजन असेल. कॅमेरा आणि लाईनच्या मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. 2 गरज स्ट्रायकर एंडवर कैलास पाहायला मिळतील. एका बाजूला खुडगर संघ, दुसऱ्या बाजूला शहापूर संघ. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर मध्ये. दरम्यान
डॉट बॉलची समाप्ती होतीये आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे की काय हे देखील पाहणं महत्वाचं असेल. मिलिंददादा डुकरे पुरस्कृत MD स्पोर्ट्स खुडगर संघ इथे आपण पाहतोय पूर्ण प्रकारे वर्चस्व गाजवतोय. इथे कॅचची संधी कॅच होती कंप्लीट आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. क्वालिफाईंग राऊंड मध्ये पोहोचणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मिलिंददादा डुकरे पुरस्कृत MD स्पोर्ट्स खुडगर संघ. अभिनंदन MD स्पोर्ट्स खुडगर. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत साई स्पोर्ट्स शहापूर संघाला. दोन्ही टीम्सना विनंती असेल आपण लाईन अप करायचे, शेक हँड करायचे आणि त्यानंतरच मैत्री भावना जपत असताना मैदानाचा ताबा सोडायचा. MD स्पोर्ट्स खुडगर लाईन अप करायचं, शेक हँड करायचं आणि त्यानंतरच आपण मैदानाचा ताबा सोडायचा. दोन्ही संघ दिग्गज मातब्बर आपल्याला पाहायला मिळाले आजच्या दिवस. आपण पाहू शकतो सर्वच संघांनी चांगलं म्हणजे मात्र गाजवलंय. परंतु आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये 2 संघ 12 संघांपैकी क्वालिफाईंग राऊंड मध्ये पोहोचले. त्यामध्ये पहिला संघ असेल MD स्पोर्ट्स खुडगर तर दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय इगतपुरी क्लासिक्स. उद्या तुम्हाला टाइम दिला जाईल त्या टाइम वरती आपण उपस्थित